या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सूर्या दुकानामधून घरी येतो, मात्र त्याला भाग्याची खूप काळजी वाटत असते. त्यामुळे तो एके ठिकाणी बसून राहतो. त्यानंतर तुळजा त्याच्यासाठी पाणी घेऊन येते आणि त्याला काय झाले ते विचारते. तर सूर्या म्हणत असतो की तुळजा, मला भाग्याची खूप काळजी वाटते, कारण मगाशी जेव्हा मी तिच्या मॅडमला कॉल केला होता तेव्हा त्या म्हणाल्या की ती माझ्या समोरच आहे आणि नंतर मला असं म्हणाल्या की ती मैत्रिणीसोबत जेवायला गेले. मला ना काहीतरी विचित्रच वाटते आणि बघ ना, अजून त्यांचा पुन्हा कॉलसुद्धा आलेला नाही आहे. त्यावर तुळजा हसून म्हणते की अरे सूर्या, एवढी काळजी नको करू, आपली भागू खरंच मैत्रिणींसोबत जेवायला गेली असेल, तू नको काळजी करू, थोड्या वेळात येईल तिचा कॉल. मात्र सूर्या म्हणत असतो की तुळजा, मला ना खूप भीती वाटते. आणि त्यावर तुळजा हसून म्हणते की तू असं संकटांना घाबरायचं नाही, उलट संकटच माझ्या नवऱ्याला घाबरतात. आणि ते ऐकून सूर्याला हसू येतं. तर तुळजा त्याला सांगते की हे बघ, तू अजिबात काळजी करू नको, आपल्या भागूला काही होणार नाही, माझी तर खात्री आहे ती पहिला क्रमांक मिळवूनच घरी येईल आणि म्हणूनच मी आज गोडधोडसुद्धा बनवणार आहे. आणि तुळजाचं ते बोलणं ऐकून सूर्याला थोडा तरी धीर येतो आणि मग तो तुळजाला म्हणतो की तू इथेच थांब, तू जर माझ्यासोबत असली ना तर मला कशाचंही टेन्शन येत नाही. आणि त्या दोघांचं बोलणं सुरू असतानाच नाना धनूला घेऊन त्या ठिकाणी येतात. ते सूर्याला म्हणत असतात की अरे, तुझ्या बहिणीच्या हातात काही जादू आहे, तिने इतकं छान जेवण बनवलं होतं ना की घरातल्यांना तर खूपच आवडलं. नानी पहिल्यांदा इतकी पोटभर जेवली. आणि ते ऐकून सूर्या आणि तुळजाला तर खूपच आनंद होतो. आणि मग सूर्या हसतच म्हणतो की नाना, जर तुम्हाला एवढं आवडलं असेल जेवण तर आमच्या धनूला नेहमी तुमच्याकडेच राहू द्या. आणि ते ऐकून धनू मात्र चिडून बसते. त्यानंतर मग नाना घरी जाण्यासाठी निघतात. तर सूर्याला भाग्याचा कॉल येतो. ती आनंदाने सूर्याला सांगते की दादा, माझा पहिला क्रमांक आला आहे, मी स्पर्धा जिंकले आहे. आणि ते ऐकून सूर्याचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. तो घरातील सगळ्यांना ही गोष्ट सांगतो, त्यामुळे सगळेजण खूप खुश होतात, आनंदाने नाचू लागतात. तर भाग्या म्हणत असते की दादा, मला तर असं वाटते तुम्ही सगळ्यांनी इथे असायला हवं होतं. तर सूर्या म्हणतो की अगं, काही हरकत नाही, तू आता घरी ये, आपण सेलिब्रेट करूयात. आणि त्यावर भागूसुद्धा आनंदाने हो म्हणते. त्यानंतर मग तुळजा, धनू, राजू या सगळ्या जणी भाग्यासोबत बोलतात, तिचं अभिनंदन करतात. आणि मग त्यानंतर भाग्या घरी येण्यासाठी निघते. मात्र तो राज हसतच तिच्याकडे बघत असतो. दुसरीकडे तुळजा आणि सूर्या भाग्याविषयीच बोलत असतात. तुळजा म्हणत असते की सूर्या, माझी खात्री आहे आपली भाग्याना एक दिवस खूप मोठी व्यक्ती बनणार आहे. आणि त्यावर सूर्या म्हणतो की अगदी खरं बोललीस तू, मला ना तिला तुझ्यासारखंच डॉक्टर बनवायचं आहे. पण त्यावेळी तुळजा म्हणते की नाही सूर्या, तिला काय बनवायचं हे आपण नाही ठरवायचं, तिला तिची स्वप्न बघू दे, त्या स्वप्नांचा पाठलाग करू दे, तिला जे बनायचं असेल ना ते ती नक्की बनेल. आणि जर तिने बघितलेलं स्वप्न सत्यात उतरलं ना तर तिला काम करण्यात सुद्धा आनंद मिळेल. आपण उगाच आपल्या अपेक्षांचं ओझं तिच्या पंखांवर लादायचं नाही, तिला तिची भरारी घेऊ दे, आपण फक्त तिच्या पाठीशी उभं राहायचं. आणि तुळजाचं ते बोलणं ऐकून सूर्या हसून म्हणतो की तुळजा, किती छान बोलतेस ग तू, असं वाटतं तुझं बोलणं ऐकतच राहावं. आणि त्या दोघांचं बोलणं सुरू असतानाच बाहेरून त्यांना मोठ्याने ओरडण्याचा आवाज येतो. त्यांच्या लक्षात येतं की भाग्या घरी आली आहे, त्यामुळे ते खुश होतच बाहेर जातात. तर इकडे धनू भाग्याला घेऊन नाचत असते. आणि मग त्यानंतर जेव्हा सूर्या तुळजा त्या ठिकाणी येतात तेव्हा भागू पळतच जाऊन त्यांना मिठी मारते आणि तिची ट्रॉफी दाखवते. ती ट्रॉफी बघून सगळेच जण खूप खुश असतात, तिचं खूप कौतुक करत असतात. आणि मग धनू तिला त्या विज्ञान प्रदर्शनाविषयी विचारते. त्या ठिकाणी घडलेलं सगळं काही भाग्या त्यांना सांगू लागते. ती म्हणत असते की दादा ज्या कॉन्फिडन्सने बोलला होता ना, त्याच कॉन्फिडन्सने मी सुद्धा तिथे बोलले. एक परीक्षक खूप अवघड प्रश्न विचारत होते, पण वहिनीने माझा अभ्यासच असा करवून घेतला होता ना की मी अजिबात घाबरले नाही, सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. आणि ते ऐकून सूर्या तुळजा खुश होतात. आणि मग त्यानंतर ते ही आनंदाची बातमी तेजूला देण्यासाठी तिला कॉल करतात. मात्र दुसरीकडे तेजू त्या शत्रूचे पाय दाबत बसलेली असते. शत्रू तिला म्हणत असतो की जरा नीट सेवा कर, माझी नवऱ्याची सेवा करणं हेच बायकोचं कर्तव्य असतं. आणि तितक्यात तिचा फोन वाजतो. तो रागातच विचारतो की कोणाचा फोन आहे. त्यावर तेजू सांगते की घरून फोन येतोय. त्यावर शत्रू पटकन त्याचे पाय मागे घेत म्हणतो की ठीक आहे, उचलतो फोन. आणि ते ऐकून तेजूला आश्चर्य वाटतं. आणि मग ती फोन उचलायला जाणार इतक्यात शत्रू तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतो आणि हसतच म्हणतो की आधी नवऱ्याची सेवा करायची आणि मग घरच्यांसोबत बोलायचं. आणि मग तो हसतच पुन्हा तिला पाय दाबायला सांगतो. मात्र भाग्य सतत कॉल करत असल्याने तो वैतागूनच कॉल रिसीव करतो.
आणि मग त्यानंतर त्या तेजूकडे देतो. भाग्या तिला पहिला क्रमांक आल्याचं सांगते, त्यामुळे तेजूला तर खूपच आनंद होतो आणि मग ती भाग्याचं अभिनंदन करून फोन ठेवून देते. तर शत्रू तिला विचारत असतो की काय झालं, कशाला अभिनंदन करत होती तू तिचं, आणि त्यावर तेजू सांगते की तिचा विज्ञान प्रदर्शनामध्ये पहिला क्रमांक आलाय. आणि ते ऐकून शत्रूचा तर चेहराच पडतो. तो मनाशी म्हणत असतो की या लोकांना कितीही मागे खेचण्याचा प्रयत्न केला ना तरी हे पुढंच जात आहेत, काहीतरी आता करायलाच हवं. तर दुसरीकडे भागू तिची ट्रॉफी घेऊन देवघरात जाते. सगळेजण देवाचे आभार मानत असतात. तर भाग्या सूर्याकडे आणि तुळजाकडे बघत असते. ती म्हणत असते की दादा वहिनी असं म्हणतात की देव आपल्या आजूबाजूलाच असतो, पण तो आपल्याला दिसत नाही. मात्र मी देवाला बघितलं आहे. आणि मग ती त्या दोघांचा हात हातात घेते आणि म्हणते की माझ्यासाठी तुम्हीच देव आहात, मला तुमच्यातच देव दिसतो. आणि तिचं ते बोलणं ऐकून सगळ्यांचे डोळे नकळतपणे भरून येतात. तर भाग्या म्हणत असते की दादा वहिनी, प्रत्येकजण आईवडिलांचं कौतुक करतात, त्यांचे गुणगान गातात, आणि आमच्यासाठी ना तुम्हीच दोघं आमचे आईवडील आहात. तुम्ही आम्हाला धीर देता, हिंमत देता. आणि मग त्यानंतर ती ट्रॉफी त्या दोघांच्या पायाशी ठेवते आणि त्यांच्या पाया पडते. आणि भाग्याचं ते वागणं बघून सूर्या रडतच तिला जवळ घेतो. त्यानंतर तेजूसुद्धा म्हणते, त्यानंतर राजू म्हणते की दादा वहिनी, फक्त तुम्हा दोघांमुळे आम्हाला संकटांसोबत लढण्याची हिंमत मिळते. आणि मग ती सुद्धा रडतच तुळजाला मिठी मारते. तर धनू म्हणत असते की आता मला काय बोलावं ते सुचत नाही, पण माझं तुम्हा सगळ्यांवरनं खूप प्रेम आहे. आणि ती सुद्धा रडतच त्यांना मिठी मारते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांची कामासाठी धावपळ सुरू असते. राजू सगळ्यांसाठी चहा घेऊन येते. तर धनू भाग्याची ट्रॉफी हातात घेऊन बसलेली असते आणि म्हणत असते की आता सगळ्यांना मी ही ट्रॉफी दाखवणार आणि सांगणार की मीच भाग्याला शिकवलं म्हणून तिचा पहिला क्रमांक आला. आणि ते ऐकून सगळेजण हसू लागतात. राजू ती ट्रॉफी पुन्हा भाग्याकडे देत म्हणते की ही भाग्याची ट्रॉफी आहे, तिच्याकडेच राहू दे. त्यांचं बोलणं सुरू असतानाच नानांचा तो मुलगा लॅपटॉप आणि साऊंड घेऊन त्या ठिकाणी येतो. सूर्या विचारतो की हे कशासाठी, आणि तितक्यात तुळजा बाहेर येत म्हणते की अरे मीच लॅपटॉप मागवला होता, माझं एक महत्त्वाचं काम आहे. आणि मग त्यानंतर तो तेथून निघून जातो. तर तुळजा भाग्याला आणि धनूला सुद्धा लवकर कॉलेज आणि शाळेला जायला सांगते. त्यानंतर मग सूर्या त्यांना त्यांच्या शाळेत कॉलेजमध्ये सोडतो. तो भाग्याला म्हणत असतो की बघ आता आज शाळेत सगळेजण तुझं कौतुक करतील. त्यामुळे भाग्या खुश होते. मग ती सुद्धा तिच्या मैत्रिणींसोबत वर्गात जाते. त्यानंतर वर्गात एक नवीनच शिक्षिका येतात, भाग्यश्री. आनंदाने त्यांना ती ट्रॉफी दाखवण्यासाठी जाते आणि त्यांना च्या आधीच्या क्लास टीचरबद्दल विचारते. तर त्या रागातच म्हणतात की त्यांची बदली झाली आहे आणि आता त्यांच्या जागी मी आले आहे. आणि मग त्या भाग्याला सुद्धा रागातच सांगतात की फक्त तुझा पहिला क्रमांक आलाय, तू काय बोर्डात आली नाही, त्यामुळे ही ट्रॉफी बाजूला ठेव. आणि त्यांचं असं बोलणं ऐकून भाग्याला तर खूप वाईट वाटतं. मात्र तो राज आणि त्याचे मित्र भाग्यावर हसत असतात. त्यानंतर त्या शिक्षिका राजलाच वर्गाचा मॉनिटर करतात आणि सगळ्यांवर लक्ष ठेवायला सांगतात. दुसरीकडे तुळजा तो लॅपटॉप घेऊन तिच्या खोलीत जाते. ती दरवाजा खिडकी बंद करून घेते आणि सरांनी जो पेनड्राईव्ह दिलेला असतो तो लॅपटॉपला कनेक्ट करते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.